गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडेचा ब्रेकफास्ट. बघा काय बनवते इथं प्रियांका. पास्ता. व्हाईट सॉस पास्ता. शॉर्टकट काय म्हणते मग त्याला, लॉंग कट आहे तो. हे बघा, व्हाईट सॉस पास्त्याला असं दूध वगैरे काहीतरी करून घ्यावं लागतं. प्रियांका सांगेल आता. मैदा हे बॉईल करायचं पास्ता आणि थोडासा मैदा आणि दूध टाकून थोडं क्रीमी टेक्स्चर करायचं आणि त्याच्यात रेड व्हेजिटेबल्स नाही आपल्याकडे. हां, व्हेजिटेबल्स टाकतात. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो थोडं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ. येस, व्हाईट सॉस पास्ता आता झाल्यावर बघा. आणि आता विवान पण उठलेला आहे इथं. बघा, आमचा ब्रेकफास्ट होतोय 11 वाजता. संडे, आज आम्ही लेट उठलो जरा, त्यामुळं सगळं असं चाललंय निवांत. मित्रांनो, इथं पास्ता आलेला आहे आपला. असा बनलाय काहीतरी व्हाईट सॉस पास्ता. आता आम्ही मस्तपैकी टी व्ही बघत पास्ता खाणार आहे. तर कसं झालाय बघू आता. लेट मी ट्राय द व्हाईट सॉस पास्ता. मस्त झालाय, एकदम क्रीमी झालाय. जमतंय म्हणजे प्रियांका तुला. याच्यात थोडंसं असं गार्लिक ब्रेड पाहिजे होतं. गार्लिक ब्रेड असतं ना पास्ता सोबत. मस्त झालाय पास्ता. मित्रांनो, 18 तारखेला गॅस बुक केला होता आणि आज 22 तारीख आहे. तर 4 दिवसात आमचा सिलेंडर आलेला आहे बघा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही घरगुती सिलेंडरला, असं दिसून येतंय. आणि होम डिलिव्हरी असते भारत गॅसवाल्यांची, तेवढं चांगलं आहे. याला थोडा वेळ इथं ठेवू आणि नंतर त्याला त्याच्या जागेवर ठेवून देऊ. आपला पास्ता राहिलाय बाकी, तो खायचा आहे आता. मित्रांनो, जेवण वगैरे झाले 1 वाजता. आणि प्रियांका बघा, प्रियांकाच्या ॲक्शनवरून तुम्हाला कळलं असेल की तिला हेअर कट घ्यायचा आहे. बिफोर लुक बघून घ्या. तर जावेद हबीब ना, हबीब स्टोअर खराडीमध्ये चाललो आम्ही. आणि बघा आता बिफोर आफ्टर कसं करायचं सांग प्रियांका. बघू ना आता कसं करतोय तो. किती रुपये घेतात नाही लक्षात यार, पिल्लूच्या बर्थडेच्या वेळेस. बरं, झाल्यावर बघू कसा कट होतोय आणि किती रुपये घेतात. हबीबचा आज तुम्हाला बघायला मिळेल. घरीच केस वॉश केलेत प्रियांकानी, कारण त्याचे वेगळे पैसे लागतात असे म्हटले. पार्लरमध्ये म्हणजे तिथं वॉश करायचे म्हणजे त्यांचे वेगळे पैसे. घरी 3 रुपयामध्ये गंमत झाली. 3 पॅकेट शॅम्पू लावले. चला आता ऊन भरपूर आहे, जाऊयात आपण थेट हबीब खराडी. जावेद नाही, हबीब हेअर अँड ब्युटी. तर जेन्सरच्या लाईनला येते. शॉर्ट करते का लॉंग ना.
फायनल लुक प्रियंकाचा बिफोर अँड आफ्टर. कोणता कट? फेदर कट, नाही लेअर. लेअर कट. 1% चार्जिंग राहिली मोबाईलला. हबीब हेअर अँड ब्युटी बघा. प्रियंकाचं कसं झालंय सांगा कॉमेंटमध्ये. चांगली वाटते मला. एवढे काय कट नाही केलं, फक्त स्टायलिंग करतात ना ते. नाही मीच नाही म्हटलं, कारण की मग ते शॉर्ट होतात खूपच. अच्छा, चांगली झाली तशी. आता ऑफिस स्टार्ट होणार आहे, मला वाटते त्यासाठी चालली तयारी तुझी. हा, नाही ते लक्षात नव्हतं माझ्या, पण मी खूप केस मोठे झाले आणि खूप आहे ना हे गळत होते, मग मी ठरवलं चला करावं. मस्त झाली आहे. हेअर कट मस्त झालाय, खरंच चांगला दिसतोय. प्रियंकाला आज स्वीट्स खायची इच्छा झाली, त्यामुळे घेऊन आले. ये खीर कदम ऊपर काय नीचे काय? ये ऊपर वाला. एक एक पीस मिलेगा क्या ऐसे? ये एक, हाँ इधर ही खाने का है. ये एक दे दो, नीचे का एक दे दो. नहीं नीचे का नहीं. जब मी खाईल ना. अच्छा नीचे का एक. कितना लगाओगे इसे? कैसे लगाओगे? ये 40. 25. खा, चमचा दिला त्याने. अख्खं खायचं असतं ते, पूर्ण पूर्ण खा. 1 बाईट आहे. मी समोसा खाणार आहे आज. फुल कॅलरी इंटेक करायचे. राजाभाई नीचे आना. राजाभाई आता काय घ्यायचं? जमा घ्यायचं. विचार ना जरा. हे अंजीर रोल पीस, एक पीस. मिरची 2. मिरची प्रियंकाने रसमध्ये घेतली. आता काय थांबत नाही प्रियंका. कुठे संपवली? मी समोसा घेतला होता. काय झालं आज प्रियंका? काय झालं प्रियंकाला माहीत नाही. गगन स्वीट्समध्ये स्वीट्स खायची इच्छा झाली होती, त्यामुळं आम्ही एक एक पीस सगळ्या मिठाई, सगळ्या नाही ऑलमोस्ट बऱ्यापैकी 2-3 मिठाई खाल्ल्या. 2 खीर किदम, एक ह्यांनी, एक मी. ते काय होतं, काजू पिस्ता बाउल, पिस्ता बॉल बॉल. आणि रसमलाई खाल्ली, रसमलाई खाल्ली, काजू कतली खाल्ली, रोल. काजू रोल खाल्ला, आणि मी एक समोसा खाल्ला. काय माहिती यार, चिटिंग होते. चीट डे आहे आज. जिम पण करतोय. खूप दिवस झाले मला खाऊशीच वाटत होतं असं. झाली का इच्छा पूर्ण? प्रियंकासोबत मी पण खाल्ले यार. जाऊ दे, चला थोडं खाल्ले. आता बघू, जातो घरी आम्ही. बघा झोप झाली आणि प्रियंकाने काय बनवून आणले. कैरी पण आहे. आम्ही रिलायन्समधून आणलं मगाशी. घरपेक्षा तर चांगलाच आहे. ओके असं वाटतं पाण्याची वगैरे टाकली. हां, कैरी पण आहे. म्हणजे दाखव का प्रियंका बॉक्स? ते इसेन्स, कैरी इसेन्स, व्हॅनिला इसेन्स जसा असतो तसा. राधिका इकडे. बॉक्स आण ना इकडे. बघा कैरी. तू जास्त अमाऊंट टाकायची होती मला वाटते, ते कमी टाकले. आमच्याकडे हे काय म्हणतात ते मॅप्रोचं कोकम सरबत. नाही, मँगो ज्यूस. हा, ते मॅप्रोचं माहिती आहे. ते पल्प टाकायचं पाण्यात. काय करायचं राधिका? हे बघा, हे होतं कोकम राज, कोकणाचा राजा कैरी पण आहे. मला वाटते क्वांटिटी याची जास्त टाकायला. 1:4 म्हणजे 1 ग्लास करायचं आणि 4 ग्लास पाणी. नाही तसं नाही क्वांटिटी बनणार. नाही यार, कसं आहे, एवढं चांगलं नाही लागलं. तसंच केलं मी, मग मी थोडं होतात गेले अजून एक्स्ट्रा. पण ठीक मला आहे, काही वाटलं नाही. असं आर्टिफिशियल वाटतंय.